इंडियन टीम मध्ये खेळायचं आहे, IPL मध्ये खेळायचं आहे, त्याच्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे त्याचे सगळ्याचे रंग हे या सीझन मध्ये दिसतील. तो भविष्यातला ऋतुराज आहे, इंडियन टीमच्या तो दूर नाहीये. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. महाराष्ट्रात MPLचा दुसरा सीझन सुरू होतोय आणि आपल्या पुण्याची टीम पुणेरी बाप्पा ह्या सीझनमध्ये सलग दुसऱ्या सीझनमध्ये खेळते. ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीमध्ये खेळते आणि आज त्या टीमचं जर्सी रिव्हिलिंग झालं आहे. माझ्यासोबत क्रिकेट समीक्षक, माजी क्रिकेटपटू, पत्रकार, काय म्हणू असे सुनंदन लेले सर आहेत. सर, काय सांगाल, आज पुणेरी बाप्पाचं जर्सी रिव्हील झालं, ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टन्सीमध्ये टीम खेळते. काय प्रचंड मोठी संधी आहे बघ, जी ऋतुराज बरोबर टीम खेळणार आहे त्या पोरांना केवढी मोठी संधी आहे. जर तुला काय म्हणतात त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असलं तर तुला 10वी 12वी ग्रॅज्युएशन करून पुढं जायला लागतं. तसंच तुम्हाला इंडियन टीममध्ये खेळायचं आहे, IPL मध्ये खेळायचं तर त्याच्याकरता हा प्लॅटफॉर्म आहे. आणि ऋतुराज सारखा एक अत्यंत प्रगल्भ, हुशार आणि ग्राउंडेड माणूस हा त्या संघाचा कॅप्टन आहे. त्यामुळे मला असं दिसतंय जी पोरं पुणेरी बाप्पा संघाकडनं खेळणार आहेत त्यांच्याकरता प्रचंड मोठी संधी आहे. त्या संधीचं सोनं ते कसं करतात याची मला उत्सुकता आहे. मला ऋतुराजबाबत तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. तुम्ही खूप जवळून क्रिकेट बघता, क्रिकेट जगता तुम्ही. ऋतुराजकडे बघून अनेक तर्कवितर्क लावले जातात. ऋतुराज हा फ्युचरमधला सचिन आहे, रोहित आहे, अनेक प्लेयरशी कम्पॅरिझन. तुम्ही ऋतुराजचं कम्पॅरिझन कोणाशी कराल, म्हणजे कुठल्या खेळाडू सारखा ऋतुराज? तो भविष्यातला ऋतुराज आहे, कशाला कम्पॅरिझन करायचं. तो युनिक प्लेअर आहे, शांत, सुस्वभावी आणि पाय जमिनीवर असलेला खेळाडू आहे. मला खूप वाईट वाटलं होतं की तो इंडियन टीममध्ये आलेला होता आणि त्याच वेळेला त्याला मनगटाला दुखापत झाली आणि इंडियन टीममध्ये म्हणजे टेस्ट त्याचा डेब्यू झाला असता, तो होऊ शकला नाही. म्हणून केवळ तो आत्ता किंचित माग आहे. पण त्याच्या खेळाच्या स्टाईलवरनं, त्याच्या मेहनतीवरनं, लगनवरनं असं दिसतंय इंडियन टीमच्या तो दूर नाही आहे, 100% दूर नाही आहे. पुणेरी बाप्पाची टीम आता आपण पाहिली, पुण्यात मॅचेस होणार आहेत MPLच्या. ओव्हरऑल स्ट्रक्चर, ग्राउंड कंडिशन्स आणि हे पाहता काय वाटतं, कुठपर्यंत मजल मारेल पुणेरी बाप्पा? 100% चांगला खेळ करेल, कारण यावेळेला पूर्ण सीझन तो अवेलेबल आहे. त्यामुळे तो मस्त पद्धतीने गाईड करेल. बाकी टीममधले मी कोणाची दोघांची नावं घेणार नाही, पण टीम चांगली आहे, वेल बॅलन्स टीम आहे. जे काही गेल्या वर्षाच्या संघातले उणिवा होत्या त्या भरून काढण्यासाठी ओनर्सनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे त्याचे सगळ्याचे रंग हे या सीझनमध्ये दिसतील. भरपूर सामने आहेत, पावसाचा व्यत्यय यायला नको, तर ही टुर्नामेंट एकदम झकास होईल आणि इट्स अ ह्यूज प्लॅटफॉर्म फॉर यंगस्टर्स. महाराष्ट्र प्रीमियर लीग ही प्रचंड मोठी एक अशी संधी आहे की ज्याच्यातनं चांगला खेळ करून तुम्ही वरच्या पातळीवरती जाऊ शकता. नक्कीच सर, थँक्यू. महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दुसरा सीझन आहे आणि या सीझनमध्ये पुणेरी बाप्पा ही ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम चांगली कामगिरी करेल असा विश्वास सुनंदन सरांनी व्यक्त केला. कॅमेरामन प्रितेश मानेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.